पण तुम्हाला माहिती आहे का, हाच कॉम्बिनेशन सेक्शुअल हेल्थसाठी सुद्धा इनडायरेक्टली मदत करू शकतो. आजचा आपला विषय खूप सिंपल आहे, पण खूप लोकांच्या मनात असेल, अद्रक प्लस मध कॉम्बिनेशन खरंच घरगुती पॉवर ड्रिंक आहे का आणि सेक्शुअल हेल्थमध्ये याचा काही उपयोग होतो का? तर यावर प्रसिद्ध सेक्सॉलॉजिस्ट डॉक्टर उमेश मुंदडा काय सांगतात, हेच आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. डॉक्टर उमेश मुंदडा यांचा आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून आपल्या सेवेत आहे. गेल्या 40 वर्षांपासून ते क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून मार्गदर्शन करतात. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापूर, नगर अशा अनेक शहरांमध्ये त्यांचे क्लिनिक आहे आणि संभाजीनगरमध्ये मुख्य शाखा आहे. इथे ते सोमवार ते शुक्रवार असतात आणि शनिवारी रविवारी पुणे आणि मुंबईला असतात. आपल्याकडे घरात सर्दी खोकल्यासाठी आई लगेच काय देते? आलं आणि मध खा. पण तुम्हाला माहिती आहे का, हाच कॉम्बिनेशन सेक्शुअल हेल्थसाठी सुद्धा इनडायरेक्टली मदत करू शकतो. आता पॉवर ड्रिंक हा शब्द ऐकला की लगेच लोकांना असं वाटतं की काहीतरी जादू आहे. पण डॉक्टर मुंदडा असं सांगतात की कोणताही मॅजिक ऑप्शन नाहीये, पण शरीराला काही महत्त्वाची प्रोसेस इम्प्रूव्ह करून परफॉर्मन्समध्ये मदत करू शकतं. अद्रक म्हणजे जिंजर. या जिंजरोल नावाचं कंपाऊंड असतं जे ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि सेक्शुअल ॲक्टिव्हिटी मध्ये सर्वात इम्पॉर्टंट काय असतं, तर आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर ब्लड फ्लो असेल तर पुरुषांमध्ये इरेक्शन टिकून राहण्यासाठी आणि स्त्रियांमध्ये अराउजल फील होण्यासाठी ब्लड सर्क्युलेशन खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे इनडायरेक्टली जिंजर मदत करू शकतं. आता मध म्हणजे हनी. हा नॅचरल एनर्जी बूस्टर आहे. स्टॅमिना वाढवायला मदत करतो, म्हणजेच थकवा कमी होतो, एनर्जी जास्त असते आणि ऑब्व्हियस आहे, एनर्जी असेल तर इंटिमेसी एन्जॉय करण्यासाठी कॅपॅसिटी वाढते. पण इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट, खूप लोक असा समज करून घेतात की हे घेतलं की लगेच परफॉर्मन्स वाढणार. असं नाहीये. उदाहरण देते, एखाद्याला स्ट्रेस आहे, एन्झायटी आहे किंवा रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन इश्यू आहे, तर फक्त अद्रक मध खाल्ल्याने काही फरक पडणार नाहीये. सेक्शुअल हेल्थ ही फक्त शरीराची नाही तर मनाची सुद्धा, रिलेशनशिपची सुद्धा एक गोष्ट असते. त्यामुळे हे कॉम्बिनेशन सपोर्ट देऊ शकतं, सोल्युशन नाही. आता प्रॅक्टिकल कसं घ्यायचं? सकाळी कोमट पाण्यामध्ये अर्धा चमचा अद्रकाचा रस आणि 1 चमचा मध मिक्स करून घेऊ शकता. पण रोजच जास्त प्रमाणात घेणं टाळा, कारण जास्त जिंजर घेतलं की ॲसिडिटी होऊ शकते. डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी मधाचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे. त्यामुळे नॅचरल आहे म्हणजेच अनलिमिटेड चालेल असा विचार करू नका. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, फिमेल सेक्शुअल हेल्थमध्येही याचा उपयोग होऊ शकतो. अनेक महिलांना लो लिबिडो किंवा ड्रायनेसची तक्रार असते, ज्यामध्ये ब्लड फ्लो आणि हार्मोन इनबॅलन्स कारणीभूत असू शकतो. जिंजर ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि हनी एनर्जी देतो. त्यामुळे इनडायरेक्टली कम्फर्ट आणि मूड इम्प्रूव्ह होतो. पण पुन्हा सांगते, जर समस्या गंभीर असेल तर प्रोफेशनलचं गायडन्स घेणं गरजेचं आहे. आणि अजून एक, इंटिमसी म्हणजे फक्त फिजिकल ॲक्ट नाहीये. फोर प्ले, कम्फर्ट, पार्टनरसोबत कम्युनिकेशन हे सगळं इक्वली इम्पॉर्टंट असतं. जर शरीरात एनर्जी, मन शांत आणि पार्टनरसोबत बॉन्डिंग चांगली असेल तर एक्सपिरियन्स खरंच सॅटिस्फाईंग होतो. फक्त कोणतंही ड्रिंक किंवा फूड घेऊन परफॉर्मन्स सुधारेल अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. अद्रक प्लस मध हा एक हेल्दी सपोर्ट सिस्टीम असू शकतो, पण सेक्शुअल समस्यांसाठी कंप्लीट इलाज नाही. जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन, प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन, लो डिझायर, पेन ड्युरिंग सेक्स अशा काही समस्या होत असतील तर घरगुती उपायांवर अवलंबून न राहण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्या. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगून चॅनलला सबस्क्राईब करा.